महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा जोर वाढलेला असून शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलाय। मराठवाड्यात गेल्या 4 दिवसांपासून पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे उन्हाळी पिकं आणि फळबागांचं मोठं नुकसान झालंय। राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे। आताची ही मोठी बातमी आपण पाहतोय। राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 2 ते 3 दिवस मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण अनुकूल राहणार आहे। त्यामुळे नैऋत्य मोसमी वारे दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, कोमोरीन, अंदमान आणि मध्य बंगालच्या उपसागरात आणखी विस्तारण्याची शक्यता आहे। पूर्व मोसमी पावसामुळे राज्यात तापमानात घट झाली आहे, त्यामुळे हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट तर विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केलाय। यामुळे हवामानात बदल जाणवत असून वातावरणात गारवा निर्माण झालाय। शनिवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव वगळता मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्हे, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव आणि विदर्भातील अनेक भागात विजांसह पावसाचा अंदाज आहे। चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील 3 दिवसात ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नंदुरबार वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची स्थिती कशी आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे पावसाचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।